वाचन साहित्य मजकूर खालीलप्रमाणे आहे. 17. असा बनतो मोती. मोती कोणाला आवडत नाहीत? पाणीदार, टपोरे, गोल, शुभ्र मोती आपल्या सौंदर्याची शोभा वाढवत असतात. म्हणूनच शुभ्र चमकदार दातांना मोत्यांची उपमा देतात. असे बाजारात खूप प्रकारचे मोती दिसतात. त्यांचे अलंकार तर रस्त्यावर सुद्धा विकायला ठेवलेले दिसून येतात. पण हे सगळे नकली, बनावट मोती. खरा मान असतो तो खऱ्या मोत्याला. कुठे असतो हा खरा मोती? कसा सापडतो तो? अन तयार तरी कसा होतो? खरा मोती हा समुद्रातील शिंपल्यासारख्या प्राण्यापासून मिळतो. या प्राण्याला म्हणतात पर्ल ऑयस्टर, म्हणजे मोती देणारा शिंपला. हा प्राणी समुद्राच्या तळाशी राहतो. त्याचे सर्व शरीर 2 शिंपल्यांमध्ये बंद असते. या शिंपल्यांच्या पेटीतून हा प्राणी फक्त आपले पाय बाहेर काढून समुद्र तळाशी चालत असतो. असे चालताना जर त्याला कोणी त्रास दिला तर तो लगेच आपले पाय आत ओढून घेऊन पेटीत बंद होतो. शिंपल्यातील हा प्राणी अतिशय लिबलिबीत असतो. त्याला कणा नसतो, कुठलाही आधार नसतो. म्हणूनच त्याला शिंपल्याच्या संरक्षक कवचाची गरज असते. हे कवच हा प्राणी स्वतःच तयार करतो अन अंगाभोवती ओढून घेतो. हे कवच कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असते. या प्राण्याच्या वाढणाऱ्या आकाराबरोबरच हे कवचही वाढत जाते. त्यामुळे या शिंपल्यावर आपल्याला गोलाकार रेषा दिसतात. या रेषा म्हणजे त्या शिंपल्याची कितीदा वाढ झाली आहे त्याच्या खुणा होत. शिंपल्याचा वरचा भाग काहीसा गोलाकार असतो, पण खालचा भाग सपाट असतो. गोलाकार फुगीर भागाकडे ते दोन्ही शिंपले जोडलेले असतात. आतील प्राणी या शिंपल्याच्या आतून अगदी घट्ट चिकटलेला असतो. वरचे कवच चांगलेच टणक असते. ते मुख्यतः 3 थरांनी बनलेले असते. बाहेरचा थर काळपट रंगाचा व खडबडीत असतो. मधला थर कॅल्शियम कार्बोनेटच्या रकान्यांनी भरलेला असतो. आतला थर हा अगदी पातळ चमकत्या द्रवाने बनलेला असतो. अन तोच फार महत्त्वाचा असतो. त्यातूनच मोती निर्माण होत असतो. या आतल्या 3ऱ्या थराला मोती तयार करणारा थर म्हणतात. हा प्राणी चालत नसतो तेव्हाही शिंपल्याची पेटी अगदी घट्ट बंद असते. पाणीसुद्धा आत शिरू शकत नाही. पण कधीकधी चुकून वाळूचा एखादा बारीकसा कण या पेटीत घुसतोच. आतील प्राण्याचे अंग अगदी मऊ असते. त्याला हा आत शिरलेला वाळूचा कण टोचू लागतो. तो त्या कणावर आपले चकचकीत द्रव टाकतो. या द्रवाने तो कण सर्व बाजूंनी वेढला जातो. असे बरेच थर त्यावर पडतात. मग तो कण एका मोठ्या गोलाकार मोत्याचं रूप घेतो. हाच खरा मोती. मोती वेचण्यासाठी पाणबुडे समुद्रतळाशी जातात. तेथून ते या प्राण्यांना शोधून आणतात. मग त्यांच्यावर प्रक्रिया करतात. आतील मोती बाहेर काढतात. शिंपल्यांच्या इतरही काही जाती आहेत. नदीच्या किंवा इतर गोड्या पाण्याच्या साठ्यात शिंपले सापडतात. त्यात कधीकधी मोतीही असतात. पण समुद्रातील पर्ल ऑयस्टर हे मोती अधिक मौल्यवान असतात. हिंदी महासागरातील व पॅसिफिक महासागरातील ऑयस्टर फार मौल्यवान मोती देतात. हल्ली या प्राण्यांची व्यावसायिकदृष्ट्या वाढ केली जात आहे. म्हणजे मोत्यांची शेतीच म्हणा ना. ऑयस्टर बेड्स. एका बंदिस्त जागेत हे ऑयस्टर वाढवले जातात. मुद्दाम त्यांच्या अंगात वाळूचे कण घातले जातात. मोती बनवले जातात. असे ऑयस्टर बेड्स जपानमध्ये व इंग्लंडमध्ये आढळतात. भारतही आता या दृष्टीने प्रयत्न करत आहे. वजा विद्या खानझोडे. नवीन शब्द शिकू या. कवच वजा संरक्षण करणारे कठीण आवरण. मौल्यवान वजा ज्याची किंमत मूल्य अधिक असते अशी वस्तू.